शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. परंतु माझ्या मसीहा तुला मी झिडकारिले, तुला मी झिडकारिले. आहे मी पापी प्रभू रे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 27 6 ते 10 ही वचने. उत्पत्ती अध्याय 27 6 ते 10 ही वचने. इकडे रिबका आपला मुलगा याकोब यास म्हणाली, पहा, मी तुझ्या बापास तुझा भाऊ एसाव याशी असे बोलताना ऐकले की हरणाची पारत करून रुचकर पक्वान्न तयार करून आण, म्हणजे मी ती खाऊन मरण्यापूर्वी परमेश्वरासमक्ष तुला आशीर्वाद देईन. तर माझ्या बाळा, आता मी सांगते ते ऐक, माझ्या सांगण्याप्रमाणे कर. आत्ताच्या आत्ता कळपात जाऊन त्यातली 2 चांगली करडी घेऊन ये, म्हणजे मी त्याचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार करीन. मग ते तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे तो ते खाऊन मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज आपण उत्पत्ती अध्याय 27 वचने 6 ते 10 वाचलेले आहोत. या ठिकाणात याकोबा विषयी आपण बघत आहोत की याकोबाने आपल्या वडिलांकडून लबाडीने आशीर्वाद प्राप्त केलेला आहे. आणि आम्ही पाहतो की लबाडीने आशीर्वाद प्राप्त केलेला आहे, परंतु त्याचा उपभोग त्याला करता आला नाही. कारण आपण पाहतो नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की लबाडीची भाकर गोड लागतो, परंतु तोंडात माती पडतो. माझ्या प्रियांनो, त्याने आशीर्वाद मिळवलेला आहे, परंतु त्याचा उपभोग त्याला करता आला नाही. त्याचा परिणाम की तो 14 वर्ष आपल्या वडील इसहाक, आपली आई, आपला भाऊ एसाव आणि एवढंच नाही तर आपला देश सोडून त्याला 14 वर्ष बाहेर राहावा लागत आहे. आणि बाहेर तो गुलामगिरीमध्ये आहे. 14 वर्षामध्ये तो गुलामगिरीमध्ये आहे. का बरं? कारण त्याने आपल्या कुटुंबियाशी, आपल्या भावाशी लबाडी केलेला आहे आणि लबाडीचा परिणाम त्याला त्या ठिकाणात मिळालेला आहे. माझ्या प्रियांनो, या ठिकाणात आम्हाला एकच महत्वाची गोष्ट आम्हाला शिकायला मिळतो की आम्ही
लबाडी करतो, आम्ही खोटे बोलतो आणि काही वेळापुरता आम्हाला चांगलं वाटतो, आम्हाला आनंद वाटतो, परंतु त्याचा परिणाम अनेक समस्यातून, अनेक आजारातून आम्हाला जावा लागतो. उदाहरणार्थ आम्ही पाहतो की देवाच्या भक्तीला आम्ही वेळ देत नाही, आम्ही लबाडी करतो. देवाच्या वचनाला आम्ही वेळ देत नाही, आम्ही लबाडी करतो. देवाच्या प्रार्थनेला आम्ही वेळ देत नाही, आम्ही लबाडी करतो. आणि त्यामुळे आम्हाला अनेक आजारातून, अनेक संकटातून, अनेक समस्यातून, अनेक आर्थिक परिस्थितीतून आम्हाला जावा लागतो. माझ्या प्रियांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो देवाच्या वचनाला वेळ देतो, जो देवाच्या प्रार्थनेला वेळ देतो, जो देवाच्या संगतीला वेळ देतो, जो लबाडी करत नाही, त्याला निश्चितच परमेश्वर आशीर्वादित करतो. आणि आम्ही इसाकाप्रमाणे लबाडी करू नये, तर आम्ही देवाच्या वचनाला, देवाच्या प्रार्थनेला आणि देवाच्या भक्तीला आम्ही वेळ देणारे असावे, जेणेकरून जो आशीर्वाद आमच्यासाठी परमेश्वराने ठेवलेला आहे, तो आशीर्वाद निश्चितच परमेश्वर आम्हाला देणार आणि आम्ही 2025 मध्ये आशीर्वादित होणार. तर या आपण निर्णय घेऊया की प्रभू, 2024 मध्ये ज्या काही आम्ही लबाडी केलेले आहे, जे काही आम्ही खोटे बोललेले आहे, प्रभू आम्ही पश्चाताप करतो, आम्ही क्षमा मागतो, तू आम्हाला क्षमा कर. परंतु 2025 मध्ये प्रभू आम्ही लबाडीने जीवन जगू नये, आम्ही खोटे बोलू नये, आम्ही खोटा व्यवहार करू नये, तर तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगू, तुझ्या वचनावर विश्वास ठेवून तुझ्या भक्तीला, तुझ्या प्रार्थनेला आम्ही वेळ देऊ. आणि जो आशीर्वाद 2025 मध्ये तू आमच्याकरता ठेवलेला आहे, तो आम्ही सर्वजण हा आशीर्वाद आम्ही प्राप्त करू. या वचनाच्या द्वारे देवप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. आमच्या तारणाऱ्या देवा, आम्ही तुला धन्यवाद करतो. प्रभू, तू आम्हाला शिकवलंस की लबाड मुळे अनेक समस्या येतात, अनेक विपत्त्या येतात, आणि म्हणून प्रभू आम्ही लबाडी करू नये, आम्ही खोटे बोलू नये, तर विश्वास ठेवून तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही प्रत्येकाने जीवन जगावं आणि आम्ही आशीर्वादित व्हावं. तारणारे येशूच्या नावात प्रार्थना मागतो, म्हणून तू स्वीकार कर. आमीन. सोडिले नाही, नाते तू सोडिले नाही. आहे मी पापी प्रभू रे, मजला तू सावरिले, परंतु माझ्या मसीहा तुला मी झिडकारिले, तुला मी झिडकारिले. आहे मी पापी प्रभू रे. आठवतो रे अजूनी क्रूसावरचा तो मारा, माझ्या गुन्ह्यामुळे रक्ताच्या वाहिल्या धारा, रक्ताच्या वाहिल्या धारा. आहे मी पापी प्रभू रे, मजला तू सावरिले, परंतु माझ्या मसीहा तुला मी झिडकारिले, तुला मी झिडकारिले. आहे मी पापी प्रभू रे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.